नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्यासाठी आपणास 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती। तर यामध्ये जे काही पात्र महिला भगिनी असतील तर यांनी आपली ई-के-वाय-सी यामध्ये जवळजवळ पूर्ण करून घेतलेली आहे। परंतु अजूनही यामध्ये अशा काही महिला आहेत की त्यांची ई-के-वाय-सी ही झालेली नाही। काहींचे आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नव्हते, त्यामुळे ई-के-वाय-सी झाली नसेल, किंवा काल वेबसाईटला खूप मोठ्या प्रमाणात असा प्रॉब्लेम होता, OTP हा मोबाईलवर लवकर प्राप्त होत नव्हता आणि याच्यातच काही महिलांची ई-के-वाय-सी यामध्ये राहून गेलेली आहे। आणि 2-3 दिवसापूर्वी व्हॉट्सअपला एक मेसेजसुद्धा फिरत होता की ई-के-वाय-सी करण्यासाठी आपणास आता जानेवारी 31 पर्यंत मुदत वाढ देण्यात आलेली आहे म्हणून। परंतु वास्तविक पाहता तशा प्रकारचे परिपत्रक शासनाकडून निर्गमित झाले नाही किंवा तशा प्रकारची सूचना शासनाकडून देण्यात आली नाही। तर 31 डिसेंबर 2025 हीच जी काही ई-के-वाय-सीची लास्ट तारीख होती। तर त्यानंतर हे जे काही पोर्टल आहे लाडकी बहीण योजनेचे, हे पोर्टल चालू आहे, परंतु आता ई-के-वाय-सी करण्याचे जे काही ऑप्शन आहे हे ऑप्शन पोर्टलवरून काढण्यात आलेले आहे। तर लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी करण्याची जी काही लिंक आहे, तर ती लिंक जर आता आपण ओपन करण्याचा प्रयत्न केला तर 404 नॉट फाउंड अशा प्रकारचा एरर आपणास आता तेथे दाखवला जाणार आहे। तर आपण येथे पाहू शकता। तर आता ई-के-वाय-सी यामध्ये आता बंद झालेली आहे। तर ज्या महिलांची ई-के-वाय-सी अद्याप यामध्ये झालेली नाही, तर अशा महिलांचा लाभ आता यामध्ये बंद केला जाईल। तर आपण लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी केलेली आहे की नाही हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा। भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ, नवीन अपडेटमध्ये। धन्यवाद।